नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर तुम्ही सगळे म्हणत असाल हे कोण आहेत? तर आम्ही सगळे एकत्र एका बिल्डिंगमध्ये राहायचो. आता कसं झालं, काकूंनी दुसरीकडे घर घेतलं आणि ते तिकडे राहायला गेले. ही आमची सोनू दिदी, अक्षरशः माझी बेस्ट फ्रेंड बरं का. लहानपणापासून एकत्र फिरायचो, खेळायचो, भांडायचो. आणि ही आमची लाडकी ऋतुजा दिदी, म्हणजे माझं गॅदरिंग असेल, मला हेअरस्टाईल करायची असेल, मेकअप करायची असेल, साडी जरी घालायची असेल ना, तर तीच करणार सगळं. कारण की ती एवढी परफेक्ट, एकदम माझ्यासारखी. आणि त्याच वरती बसल्यात ना, त्या आमच्या सुतार काकू आणि ह्या गायकवाड काकू, दोघी जेवण बनवायला उत्कृष्ट. आणि पिवळी साडी जी घातली त्या दुसऱ्या म्हणजे आमच्या वहिनी, आणि ही त्यांची ज्ञानू, हा आमचा तनुष म्हणजे की मोठ्या दिदीचा मुलगा, सगळ्यात मोठा मुलगा आणि त्याचबरोबर मावशीचा लाडका, सगळ्यांचा लाडका. आता आमचा सोनू दिदीचा पण हा छोटा आहे. तो काय धिंगाणा चालू होता. सगळ्यांनी छान हळदी कुंकाचा कार्यक्रम केला. आत्ता आई ज्यांना टिक्का लावते त्या आमच्या वहिनी साहेब आहेत. आणि सगळ्यांनी मँगोच्या आईस्क्रीमवरती ताव मारला केकाच्या, आणि सगळे एकदम खुश झाले बरं का. आणि हे बघा, सगळ्यांचे लाड पार चालले होते. इतक्या दिवसांनंतर भेटलो आहे ना आणि एकत्र आलं. तुम्हाला खरं सांगू का, रक्ताच्या नात्यापेक्षा मांडलेली नाती ही कधीही भारीच बरं का. आणि तिकडे आमचे दाजीसुद्धा